अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्य नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सकल जगदानंद करा, भक्तिष्ट संपादन तत्परा, चरणाश्रित त्रितापहरा, नमन गुरुवरा तव पाया. प्रणतपाला परम उदारा, शरणागत भक्तोद्धारा, करावया लोकोपकारा, तो अवतारा धरियेले. जय जयाजी द्वैतदलना, जय जयाजी भक्तमन मोहना, जय जयाजी भवापहरणा, जय करुणा घना गुरुराया. कोटील भाग्य आले फळा, जेने हे चरण पाहिले डोळा, भोगीला समागम सुख सोहळा, गेली ती वेळा परती नये. केवळ ब्रह्माची जी मुस, ओतुनी शुद्ध स्वरूप रस, आकारली जी मूर्ती सुरस, तीच की संतावतंस साई. साई तोची आत्माराम, तोची पूर्णा नंदधाम, स्वय अवाप्त सकल काम, करीत निष्काम भक्तांस. जो सर्व धर्म विदारक, ब्रह्मछात्र तेज एक, तया समृत्यूचा घोटक, लक्षण हे त्रोटक जयाचे. जन्म मरणादी संबंध, तोडी तडतडा जो हे बंद, तया मी जड अंध, साष्टांग वंदन करीत असे. गताध्यायी अति आवडी, वर्णिली साईनाथांची सावडी, आता ये अध्यायी हंडी, परिसा अखंडित सुखदायी. ताने बाळ खाऊ जाणे, काय खाऊ ते नेणे, दूधवा कवळ लावणे भरवणे, काळजीही घेणे मातेने. तैसीच माझी साई माता, लेखनी लेव उनी माझी ए हाता, लिह उनी घेई हा प्रबंध आयता, आवडी निज भक्ता कारणे. युगायुगाचे सिद्ध साधन, मानव धर्मशास्त्री वचन, कृती तप त्रेती ज्ञान, द्वापरी यज्ञ दान करली. सदा सर्वदा दानधर्म, शुदाक शांती परमवर्म, अन्नदान नित्यनेम, कर्मात कर्म हे आद्य. होता 2 प्रहरचे 12, अन्नाविन जीव घाबरा, जैसे आपण तैसेच इतरा, जाणील अंतरा तोची भला. आचार धर्मा माझी प्रधान, अग्रगण्य अन्नदान, पाहू जाता तयाहून, काईन आन श्रेष्ठत्वे. परब्रह्म स्वरूप अन्न, त्यातूनही भूते होती निष्पन्न, अन्नची जीवे जगाया साधन, अन्नांतरलीन अवसानी. वेळी अवेळी येता अतिथी, अन्नदाने सुखवावा गृहस्थी, अन्नाविन जे माघारा लाविती, अचूक दुर्गती आमंत्रिती. वस्त्र पात्रादी दानी विचार, अन्नदानी न लगे आधार, कोणी कधीही येवो दारावर, बर्वान अनादर तयाचा. ऐशी अन्नदानाची महती, एतदर्थ प्रमाण श्रुती, म्हणून बाबाही अन्न संतर्पिती, लौकिक रीती आचरिती. पैसा आडका इतर दान, अपूर्ण अन्नदानाविन, कायसे उडुग्गन शशीविहीन, शोभे का पदका विनहार. षड्रसांनी जैसे वरान्न, पुण्यात पुण्य अन्नदान, शिखर शोभे न कळसाविन, कमलविहीन सर तैसे. भजन जैसे प्रेमाविन, कुंकुमाविन सुवाशीन, सुस्वराविन गाण्याचा क्षीण, तक्र अलवन अस्वादू. त्यातही व्यादिष्ट शक्तिहीन, अंधपंगू बधिर दिन, तयाला आधी घालावे अन्न, आपतेष्ट जन त्यामागे. आता बाबांच्या हंडीची कल्पना साधारणतः श्रोतया मना व्हावी म्हणून करीतो यत्ना, जिज्ञासू जना प्रित्यर्थ. मशिदीची या अंगणात चूल एक मोठी रचित, वरी विस्तीर्ण पातेले ठेवीत, पाणी ते नियमित घालून. कधी मिठ्ठे चावल करीत, कधी पुलावा मांस मिश्रित, कधी कणिकेची मुटकुळी वळीत, वरांनी शिजवित डाळीच्या, कधी करुनी कडणिकेचे रोडगे, अथवा थापुनी कणकेचे पानगे, सोडीत शिजत्या वर्णात अंगे, मुटकुळ्या संगे हळुवार. मसाला वाटून पाट्यावरती, स्वये करीत पाक निष्पती, मुग वड्या करून स्वहस्ती, हळूच सोडिती हंडीत. स्वर्गादी भुवनाची आशा, यज्ञार्थी करवून या पशुहिंसा, ब्राह्मणही सेविती पुरोडाशा, सशास्त्र हिंसा ही म्हणती. तैसेच मुल्लाचा आज्ञापून, करवून शास्त्रोक्त मंत्रोच्चारण, बाबाही करवित अजाहनन, विधी विधान पुरस्सर. कधी मोठी कधी लहान, हंडीचे या प्रकार 2, तिये माझी शिजवणी अन्न, करवित भोजन अन्नार्थिया. 50 जना पुरेसे अन्न, पूर्वीची ती हंडी लहान, जियेत 100 पात्रे जेवून, उरे जे अन्न ती मोठी. तदर्थ आपण वानियाकडे, स्वये जाऊनी ठरवित आकडे, उदारीची वार्तान तिकडे, पैसे ते रोकडे हातावरी. मीठ मिरची जिरे मिरे, भाजीपाला नारळ खोबरे, स्वये बाबा आणीत सारे, पूर्ण विचारे ठरवून. स्वये बैसुनी मशी दिते, जाते मांडुनिया निज हाते, गहू डाळ जोंधळी आते, बाबांनी तेथे दळावे.
हंडी प्रित्यर्थ मुख्य परिश्रम बाबाचं आपण करीत अविश्रम मसाला वाटावयाचेही कर्म करीतिक परम मनोभावे करावया सौम्यवा प्रखर चुल्ली माजील वैश्वानर इंदनी ही स्वय खालवर करीत वरचेवर बाबा डाळ घालून या भिजत स्वय पाट्यावर वाटू लागत हिंग जिरे कोथिंबीर मिश्रित खमंग बनवित खाद्य स्वय तिंबुनिया कणकीचे गोळे करुणी सव्वा हात वेटोळे लाटूनिया मग ते सगळे करीत पोळे विस्तीर्ण जोंधळ्याचे पीठ आत पाणी घालून प्रमाणात करुनिया ते तक्र मिश्रित आंबिलही करीत हंडीत तीही आंबिल अवघी आते परमप्रेमे बाबा हाते वाढीत इतर अन्ना समवेते अति आदरे ते समयी असो हंडी शिजली पूर्ण ऐसी नीट पारक करून चुल्ली खाली उतरून मशिदी नेऊन ठेवीत विधीपूर्वक मौलवी हस्ते फात्या देऊन त्या अन्नाते प्रसाद पाठवित माळसा पतिते आणिक तात्या ते आरंभी मग ते शेष सकळ अन्न बाबा वाढीत निज हस्ते करून गरीब दुबळे तृप्त करून सुख समाधान पावत ते अन्नार्थी याव व तृप्ती अन्न सेविती उल्हास वृत्ती वरी बाबा आग्रह करीती घ्या घ्या म्हणती प्रीतीने काय त्यांचे पुण्य गहन जया हे लाधले तृप्ती भोजन स्वय बाबा ज्या ओगरीती अन्न काय ते धन्य भाग्याचे येथे सहज येईल आशंका प्रसाद म्हणून बाबा लोका समास अन्नही भक्ता अनेका निशंक मनेका वाटीत तरी या शंकेचे निराकरण करावयानं लागे शीन जयास नित्याचे मासांशन तयासीच हे अन्न वाढीत आजन्मात नाही सहवास तया स्पर्शून देतीस मासास कधीही न करीती ते साहस प्रसादी लालसा त्या देती गुरु स्वय प्रसाद देता सेव्याचा विकल्प येता शिष्य पावे निजात्म घाता अधपाता ते जाई या तत्वाची कोठवर जाणं जाहली आपुल्या भक्ता लागून म्हणून थट्टा विनोदे करून बाबा हे आपण अनुभवित ये अर्थीची अल्पवार्ता आठवली जी लिहिता लिहिता श्रोती परिसिजे स्वस्थ चित्ता निज हितार्था लागून आली एकदा एकादशी बाबा वदती दादापाशी कोराळ्याहून सागोतीशी आनविशिका मजलागी तदर्थ साईंनी रुपये काढिले दादांपाशी मोजून दिधले जातीने जा आज्ञापिले तुझं हे केले पाहिजे नामे गणेश दामोदर उपनाम जयाचे केळकर जन जाणून ते वयस्कर दादाचं सर्व संबोधिती हरिविनायक साठ्यांची शसूर साईपदी प्रेम अनिवार ब्राह्मण ब्रह्म कर्मी आदर आचार विचार संपन्न करिता रात्रदिन निज गुरु सेवा धनीन पुरे जयांच्या जीवा तयासया आज्ञेचा नवलावा नकळे वाटावा कैसेनी जयाची गात्रे अविकळ जया पूर्वाभ्यासाचे बळ तयाचे मन कधी न चंचळ बुद्धीही अचळ गुरुपदी धन धान्य वस्त्रार्पण हेच नवे दक्षिणादान गुरुवाज्ञेचे अनुष्ठान गुरु संतोषण दक्षिणा काया वाचा मनादिकांची करी जो कुरवंडी सर्वांची अंती जो साधी गुरुकृपेची प्राप्ती तयाची निज श्रद्धा मग ती आज्ञा वंदुनी शिरी कपडे करुनी आले सत्वरी निघाले जाऊ त्या गावावरी तो माघारी बोलाविले अरे ही खरेदी करावयास कोणास तरी पाठविनास मनाले जाण्या येण्याचा त्रास उगीन सायास करावे मग ती सागोती आणावयास दादांनी पाठविले पांडुगड्यास इतुक्यात बाबा वदती दादास पाहत्या समयास काय ते पांडू निघाला जावयास पाहुणी लागला तो रस्त्यास राहू दे म्हणती आजचा दिवस परतवी तयास माघारा असो पुढे एका काळी आली हंडी बनविण्याची उकळी चुलीवर डेग चढविली सागोती रिचविली तियेत तांदूळ धुवून टाकिले तिथं यथाप्रमाणे पाणी घालीत लाकडे सारूने खाली चुलीत बाबा ती फुंकीत बैसले गाव सगळा त्यांना अंकित कोणीही आनंदे बसता फुंकीत परिबाबांच्या आज्ञे विरहित चालेना हिम्मत कवनाची अन्नही रांधुनी आणावयास आज्ञाच करण्याचा अवकाश परम सोत्कंठ साईंचे दास साईचं उदास येतदर्थ उदास मनने हेईन स्वार्थ स्वयंपाकी जया स्वार्थ तो इतरांते कष्टविल किमर्थ अन्नदानार्थ परकिया निज निर्वाहा पोटापुरी स्वयजो मागे माधू करी हिंडे तदर्थ दारोदारी मागे भाकरी सतकोर तोच करावया अन्नदान सोशिल जेव्हा कष्ट आपण तेव्हाच तया ते समाधान राहीना अवलंबून कोणावरी 100 पात्रांचा स्वयंपाक होईल इतुके पीठ कणिक तांदूळ डाळ आणि पाहुणी चोख आणि तर रोक बाबा स्वये स्वये सूप घेऊनी हाती वाणी याचे दुकानी जे जाती
व्यवहारी चोख असावे किती, जन हे शिकती जयाचिनी. वस्तू स्वये हाती घेऊन, करीत दरदाम कसून, कोणी जाऊ न शक्य छकवून, गर्व हरून जातसे. ऐसा हिशेबी आव घालिती, पहिन तेथे जाऊ देती, 5 मागता 10 देती, दाम चुकविती हातोहात. स्वये कामाची मोठी हौस, दुजियाने केले न चले त्यास, न धरती कधी कुणाची आस, परीन त्रास कवनाचा. हे एक तत्व बाबांपाशी होते जागृत अहर्निशी, म्हणून या हंडीचे कार्यासी, साह्य न कोणाशी मागत. हंडीचं काय धुनीच्या लगत, सरपणाचे खोलीची भिंत, पूर्व भागाची 3 चतुर्थ, स्वहस्त रचित बाबांची. महादू करी कर्दमगारा, बाबा थापी घेऊन निज करा, रचित विटांच्या थरावर थरा, भिंती उभारा वयास. आणिक बाबा काय न करीती, मशिदा आपण स्वय सारविती, हाती कफणी लंगोट शिवती, आसन ठेविती कवनाची. हंडीतुनी येतावर वाफा उसळत असता भयंकर, अस्तनी सारुनी बाबा निज कर, घालूनी खालवर ढवळीत. पाहुनी तपेले खतखतले, ढवळण्याचे योग्य झाले, नवल बाबा ऐसे वेळे, अगाध लिले दावीत. कोठे रक्तामासाचा हात, कोठे तपेले प्रखर रखरखीत, परीन भाजल्याची खून येतकिंचित, न भयभीत मुखचर्या. जो भक्तांची या पडता मस्तकी, तात्काळ वारी त्रिताप समस्तकी, तयासी जैसे दुखवावे पावकी, महतीनं ठाऊकी कायतया. भिजली डाळ पाट्यावरती, घालून या स्वये निवडीती, स्वये वरवंटा घेऊन वाटीती, मुगवड्या बनविती निज हस्ते. मग त्या हंडीत हळूस सोडिती, खाली न लागाव्या म्हणून घाटीती, तयार होता हंडी उतरिती, प्रसाद वाटीती सकळी का. सकळी का म्हणतील श्रोते, साईबाबा तो यवन होते, मग ऐसिया अधर्माचरणाते, जाहले करविते कैसेनी. या शंकेचे एकची उत्तर, धर्म आणि अधर्म विचार, साईपाशी हे साचार, निरंतर जागत. हंडीतील शिजलेले पदार्थ, घ्यावेत सर्वांनी सेवनार्थ, ऐसा दुराग्रह यत्किंचित, साईनं धरित केव्हाही, परी तो प्रसाद व्हावा प्राप्त. ऐसिया सदिच्छे जे जे प्रेरित, तयांची केवळ वासना पुरवित, प्रपंचन करीत केव्हाही. शिवाय ठावी कोणास ज्ञाती, मशिदीवरती यवन म्हणती, परितयांची आचरिती रीती, पाहुनी जाती कळेना. भक्त जयास देव मानिती, जयाचे ते पदरजी लोळती, तयाची अवलोकी काय जाती, परमार्थ प्राप्ती धिक त्यांची. इहामुत्री जो बाणला विरक्ती, विवेक वैराग्य जयाची संपत्ती, काय तयाची पाहणे जाती, परमार्थ प्राप्ती धिक त्याची. धर्माधर्मातीत स्थिती, जयाची शुद्ध आनंद वृत्ती, काय तयाची पाहणे जाती, परमार्थ प्राप्ती धिक त्याची. ऐसे हे बाबांचे चरित, मी तो गाई निज सुखार्थ, असेल कोणा श्रवणाची आर्थ, पुरेलही भावार्थ तयाचा. असो या कथेचे अनुसंधान, राहिले मागेच पहा परतून, बाबा दादास अनुलक्षून, वदती अवधान द्यात तेथे. खारा पुलाव आहे केला, पाहिलास का कैसा झाला, दादांनी उपचारार्थ नावाजिला, हो हो चांगला म्हणून. दादा पुराणे भक्त वरिष्ठ, स्नान संध्या नियमनिष्ठ, पाहती सदा शिष्टाशिष्ट, तयाने हे इष्ट वाटले. नाही कधी दृष्टी देखिला, नाही कधी जिभे चाखिला, ऐसियास कैसा मनसी चांगला, म्हणती दादाला तव बाबा. काढ किरे डेकीचे झाकण, पहा की आत हात घालून, मग स्वय तयाचा हस्त धरून, खुपसिती आतून डेगीच्या. पुढे म्हणती हात काढ, पळा घे हा ताटात वाढ, सोवळ्याची न धरी चाड, उगीच बाड मारू नको. संत म्हणतील शिष्यास बाट, कल्पनाच ही आधी असाट, संत कृपेने भरले घनदाट, तयांची वाट त्या ठावी. खऱ्या प्रेमाची ओढता लहरी, माताही मुला घे चिमटा करी, मग जे बाळ आरोळी मारी, तव तीस धरी पोटासी. अभक्ष भक्षार्थी जयाचे मन, तयाची वासना करीती शमन, तेच करी जो मनाचे दमन, तयास अनुमोदन देसाई. ही आज्ञा पालन मीमांसा, जाई कधी ती इतुकी कळसा, स्पर्शले जेन आजन्म मासा, तयांचा भरवसा डळमळे. पाहू जाता वस्तुस्थिती, ऐशिया भक्ता कवनाही प्रती, कधी न बाबा स्वय प्रवर्तविती, उन्मार्ग वर्तित व्हावया. असो सन 1910. तया वर्षापूर्वी पहा, योगहंडीचा वरचेवर हा, बहु उत्साह समन्वित. तेथुनी पुढे मुंबा शहरी, दासगणूंची आली फेरी, साई महात्म कीर्तन गजरी,
कोंदिले अंतरी सकळांच्या. तेव्हापासून बाबांची महती कळूनी आबाल वृद्धांप्रती. तेथूनही जण जाऊ लागती शिर्डीनं गणती तयांची. पुढे पूजा पंचोपचार नैवेद्याचे नाना प्रकार. सुरू झाले आहार उपहार दुपार तिपार बाबास. वरण भात शिरा पुरी चपात्या चटणी कोशिंबिरी नानाविध पंचामृत खिरी अन्न सामग्री लोटली. यात्रा लोटली अपरिमित. जो तोच दर्शनात जाई धावत. साईचरणी नैवेद्य अर्पित. क्षुधार्थ संतृप्त सहजेच. होऊ लागले राजोपचार. ढाळू लागले छत्रचामर. टाळ घोळ वाद्य गजर. भजग परिवार वाढला. महिमा वाढला सर्वत्र. गाऊ लागले स्तुती स्तोत्र. पुढे शिर्डी झाले क्षेत्र. परम पवित्र यात्रार्थिया. तेने हंडीचे कारण सरले. नैवेद्य इतुके येऊ लागले. त्यातची फकीर फुकरे झाले. उरू लागले अन्न बहु. आता कथितो अनेक कथा. परिसता आनंद होईल चित्ता. आराध्य वस्तूचा अनादर करिता. बाबा निज चित्ता अप्रसन्न. करुणी काहीतरी अनुमान. कोणी साईस म्हणती ब्राह्मण. कोणी तया मुसलमान. ज्ञातीविहीन असता तो. नाही जयाचे ठाव ठिकाण. कवन्या ज्ञाती केव्हा जनन. कवन माता पिता हे ज्ञान. मुसलमान ब्राह्मण वा. असता जरी मुसलमान. कैसे मशिदीत अग्न्याराधन. असते का तेथ तुलसी वृंदावन. घंटा वादन साहता का. करू देता शंखस्फोरण. संवादित्र कथा कीर्तन. टाळ घोळ मृदंग वादन. हरिनाम गर्जन मशिदी. असता जरी मुसलमान. मशिदीत स्वये बैसून. करू देता का गंध चर्चन. तेथ सहभोजन करिता का. असता जरी मुसलमान. असते काय संविंध कान. निजपल्लवचे दाम वेचून. करिता का जीर्णोद्धारण देवळाचे. धारण करिता का स्नानोत्तर. महावस्त्र पितांबर. उलट आराध्य दैवती अनादर. झाली क्षणभर खपत नसे. या अर्थीची बोधक कथा. आठवली जी लिहिता लिहिता. सादर करीतो अतिविनीतता. स्वस्थ चित्ता परिस्थिजे. पहा एकदा ऐसे घडले. बाबा लेंडीहुनी परतले. मशिदीसी येऊनी बैसले. भक्त पातले दर्शना. त्यातची बाबांच्या बहुप्रीतीचे. होते भक्तवर चांदोरकर साचे. आले भुकेले दर्शनाची. बिनीवाल्यांचे समवेत. नमस्कारोनी साईनाथा. सन्मुख बैसले ते उभयता. चालल्या असत्या कुशल वार्ता. बाबा अवचिता रागावले. म्हणती नाना तुझकडून व्हावे कैसे हे विस्मरण. हेच काय त्वा केले संपादन. मज सवे दिन घालवूनी. त्वाजी माझी केली संगती. अखेर तिची हीच का गती. ऐसी कैसी भ्रमली मती. यथा निगुती मज सांग. परिसोनी नाना अधोवदन. मनी विचारिती कोप कारण. होईना काहीही आठवण. मन उद्विग्न झाले. चुकले कोठे काही कळेना. कोपास काही कारण दिसेना. परी काहीतरी झाल्या विना. बाबांना कोणा दुखविते. म्हणून बाबांचे पाय धरिले. बहुंतापरी विनविले. अखेर नानांनी पदर पसरिले. पुसिले भरले का रागे. वर्षानुवर्ष माझी संगती. असता तुझी हे का गती. काय झाले तुझी या मती. बाबा वदती नाना ते. कोपर गावी कधी आला. वृत्तांत काय वाटेसी घडला. मार्गात मध्ये कोठे उतरला. टांगा हाकिला की थेट. नवल काही घडले वाटे. साध्यंत परिसावे ऐसे वाटे. सांगपा झाले काय कोठे. असो मोठे सानवा. ऐसे परिसता नाना उमजले. तात्काळ त्यांचे तोंड उतरले. जरी बोलावया मनी शरमले. तरी ते केले निवेदन. लपवा लपवी न चले इथं. मनात केले हे निश्चित. मग जे घडले ते साध्यंत. नाना सांगत बाबांते. असत्य चालेना साई प्रती. असत्य नाही साईची प्राप्ती. असत्य जाणे अधोगती. अंती दुर्गती असत्ये. गुरुवचन महादुष्कृती. पापास नाही तया निष्कृती. जाणूने नाना बाबांप्रती. घडलेले कळविती साध्यंत. म्हणती प्रथम तांगा ठरविला. थेट शिर्डीचा ठराव केला. गोदातटीचा दत्त अंतरला. बिनीवाल्यांना त्या योगे. बिनीवाले दत्त भक्त. लागता दत्त मंदिर मार्गात. उतरावे खाली आले मनात. दर्शनार्थ दत्ताच्या. परी होती मजला घाई. मीच तया ते केली मनाई. शिर्डीहून परतता पाही. घेता येईल दर्शन. ऐसा होऊनी उतावीळ. शिर्डीस यावया होईल वेळ. म्हणून केली म्या टाळाटाळ. भेट हे असेली दत्ताची. पुढे करिता गोदा स्नान. कंटक मोठा पायी ऋतून. मार्गी अत्यंत झाला शीन. काढीला उपटून प्रयत्ने. तव बाबा देती इशारा. बरीही नवे ऐसी त्वरा.
सुटलासी काट्यावरी तू बरा, करुणी अनादरा दर्शनी. दत्तासारिखे पूज्य दैवत, असता सहज मार्गी तिष्ठत. अभागी जो दर्शन वर्जित, मी काय पावत तयासी. आता असो हंडीची वार्ता, मशिदी माझी साई समवेता. काय ती अपराह्न भोजन पावनता, भक्त प्रेमळता साईची. माध्यान्ह पूजा झाली यावरती, प्रत्ययी होता बाबांची आरती. भक्तजन जव माघारा परतती, उदित व देती समजता. मशिदीची या धारेवरती, बाबा येऊन उभे ठाकती. भक्तगण अंगणे तिष्ठती, चरण वंदती एक एक. पायावरी ठेवणी डोई, जो जो सन्मुख उभा राई. तया एकेका भाळी ते समयी, लावित साई उदिते. आता समजती लहान थोरी, जावे जेव्हा या आपुलाल्या घरी. वंदुनी बाबांची आज्ञा ही शिरी, जन माघारी परतत. फिरता मग बाबांची पाठ, पडदा ओढीत यथापरी पाठ. ताटा वाट्यांचा खणाखणाट, होई मग थाट प्रसादाचा. साई कर स्पर्शे पूत, नैवेद्य शेष मिळावा परत. म्हणून मार्ग प्रतीक्षा करीत, कित्येक बैसत अंगणी. एरीकडे निंबरा निकट, बाबाजवळ बैसती करुणी पाठ. दोही बाजूस पंक्तींचा थाट, आनंद उद्भट सकळी का. जो तो आपापला नैवेद्य सारी, साई समर्थीची या पुढारी. तेही मग एका ताटा भितारी, निज करे करीत एकत्र. ते बाबांच्या हातीचे शीत, लाधाया पाहिजे भाग्य अमित. जेने भोगता सबाह्य पुणित, सफल जीवित तयाची. वडे अपूप सांजोऱ्या पुरिया, कधी शिखरिणी घारगे फेनिया. विविध शाखा खिरी कोशिंबिरिया, बाबा मग बरविया एकवटती. येणे विधी मग ते अन्न, बाबा करीत ईश्वरार्पण. मग श्यामा नानाकडून, ताटे भरभरून वाढवित. पुढे एकेकास बोलावून, आपुले पाशी बैसवून. परमानंदे प्रीती करून, आखंड भोजन करवित. खमंग घृते जो सुखाडला, पोळीवरांना इही मिसळीला. ऐसा करूने गोड काला, बाबा सगळाला वाढीत. सेविता हा प्रेमाचा काला, काय गोडी ब्रह्मानंदाला. भोगता बोटे चोखीत निघाला, अखंड झाला तृप्तीने. कधी मांडे पूर्ण पोळिया, कधी पुरिया शर्करे घोळलिया. कधी बासुंदी शिरा सांजोरिया, वाढीते गुळवरिया स्वादिष्ट. कधी शुभ्र आंबे मोहर, तयावरी वरान्न सुंदर. घृत लोणकडे स्वादिष्ट रुचिर, शाखा परिकर वेष्टीत. लोणचे पापड आणि रायते, नाना परींची भजी भरीते. कोचिदा आम्ल दधितक्र पंचामृते, धन्य ते सेविते दिव्यांना. जेथे भोगता श्री साईनाथ, भोजनाची त्या कायम मात. भक्त तेथ आखंड जेवित, ढेकरही देत तृप्तीचे. ग्रासोग्रासी समाधान, तुष्टी पुष्टी क्षुधानाशन. ऐसे ते गोड सुग्रास अन्न, परम पावन प्रेमाचे. ग्रासोग्रासी नाम समस्त, दिव्यान्नाचा आहुती देत. पात्र अणुमात्र रीतीनं होतं, ओगरिले जातं वरीचे वरी. जया पक्वांनी जया आसक्ती, प्रेमे वाढीती तयास ती. किती एकास आम्ररसी प्रीती, रसत्या वाढीती प्रीतीने. ऐसे हे अन्न वाढावयासी, नानासाहेब निमोणकरांची अथवा माधवराव देशपांड्यांची. बाबा प्रतिदिवशी आज्ञापित, तयांचाही नित्यनेम. नैवेद्य वाढणे हेची काम, तदर्थ करीत अतिपरिश्रम. परम प्रेम समन्वित, भात सुग्रास जिरे साळी. जैसी मोगरी याची कळी, वरी तुरीची डाळी पिवळी. घृत पळीपळी समजता, वाढीता हे आमोद घमघमित. चटणीयासी भोजन चमचमित, अपक्व अरुचिर नाही किंचित. यथेष्ट निश्चित जेविती, त्या स्वानंद ताटीच्या शेवया. सप्रेम भक्तीची या कुरडिया, शांती सुख स्वानुभविया. वाचुनी जेवावया कोण ये, हरीर अन्न हरीर भोगता. हरीच रसाची चवी चाखिता, धन्य तेथील अन्न वाढिता. धन्य तो सेविता दाताही. या सर्व गोडीयेचे जे मूळ, ती एक निष्ठा गुरुपदी प्रबळ. गोड नव्हे शर्करा गुळ, गोडती समूळ श्री श्रद्धा. ऐसे नित्यश्री नित्य मंगळ, खीर शिरा काल्याची संगळ. पात्री बसल्यावर टंगळ मंगळ, चालेन अमंगळ ही तेथे. परोपरीची पाकनिष्पती, सेवुनी होता उदरपूर्ती. विना दद्युद्धन नाही तृप्ती, नसल्यास मागती तक्र तरी. एकदा स्वच्छ तक्राचा प्याला, जो गुरुराये निज हस्ते भरिला. प्यावया मज प्रेमे दिधल्या, म्याजवर लाविला ओठास. शुभ्र स्वच्छ तक्र दृष्टी, पाहुणी झाली सुख संतुष्टी. लाविता तो प्याला ओष्टी,
स्वानंद पुष्टी लाधलो. आधीच पक्वांनी झाले पोट, तिथं हे होईल कैसे न प्रविष्ट. आशंका ऐसी घेता क्लिष्ट, घुटका तो स्वादिष्ट लागला. पाहुणी ऐसा मी संकोचित, बाबा अति काकुळीती वदत. पिऊन घे रे ते समस्त, योगना हा परता जणू गमला. असो पुढे आलीस प्रचिती, तेथुनी पुढे दो महासांती. बाबा आपुला अवतार संपविती, खरेच पावती निर्वाण. आता तया ताकाची तहान, भागवा वया मार्ग न आन. विनासाई कथामृत पान, तेच की अवलंबन आपुले. हेमाड साईनाथासी शरण, साईस देतील पुढा जे स्मरण. त्याची की होईल कथा निवेदन, श्रोती निजावधान राखावे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, हंडी वर्णनम नामम अष्टत्रिशतमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.